देशात इंजिनियर्स खूप आहेत, तू फास्ट बॉलर बन. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं करिअर सेट असताना एका बापाने आपल्या मुलावर दाखवलेला हा विश्वास आणि पुढे या मुलानेही आपल्या बापाचा विश्वास सार्थ ठरवत क्रिकेटच्या जगावर गाजवलेली हुकूमत. ही गोष्ट आहे भारताचा सर्वात स्मार्ट वेगवान गोलंदाज झहीर खान याची. महाराष्ट्रातल्या श्रीरामपूरच्या एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेला हा मुलगा हातात टेनिस बॉल घेऊन तो बॉलिंगचा सराव करायचा. वयाच्या 17व्या वर्षी हातातली इंजिनिअरिंगची पुस्तकं सोडून तो मुंबईमध्ये आला. मुंबईतला लोकल ट्रेनचा प्रवास, कडक ऊन आणि अपुरे पैसे, पण जिद्द अफाट होती. कोणालाच वाटलं नव्हतं की हाच मुलगा एक दिवस लॉर्ड्स आणि मेलबर्नच्या मैदानावर जगातल्या मोठ्या फलंदाजांच्या दांड्या गुल करेल. झहीर म्हणजे क्रिकेटचा बुद्धिबळपटू. फलंदाजांच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखून चेंडू वळवण्याची त्याची कला अप्रतिम आहे. भारताच्या अनेक ऐतिहासिक विजयांचा तो शिल्पकार होता. शांत स्वभाव आणि कमालीची धडाडी हे त्याच्या यशाचं गमक. झहीरने फक्त बॉलिंग केली नाही, तर त्याने जगातल्या भल्या भल्या फलंदाजांना नकल बॉलनं चकवलं. 2011च्या वर्ल्ड कप मध्ये त्याने घेतलेल्या 21 विकेट्स आठवत आहेत ना? त्या विकेट्सनी अख्ख्या भारताला विश्वविजेतेपदाचा आनंद मिळवून दिला होता. सौरव गांगुलीने त्याला संधी दिली आणि धोनीच्या नेतृत्वाखाली तो बॉलिंग अटॅकचा मास्टर माइंड बनला. बॉलिंग म्हणजे केवळ त्याचं कौशल्य नव्हतं, तर त्याची ताकद होती. त्याला अनेकदा दुखापती झाल्या, त्याचा फॉर्म खराब झाला, पण त्याने हार मानली नाही. झहीर प्रत्येक वेळी फिनिक्स पक्षासारखा झेप घेत राहिला. त्याने स्वतःवर मेहनत घेतली आणि भारतीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीची नवी व्याख्या लिहिली. त्याने फक्त स्वतःलाच घडवलं नाही, तर अनेक तरुण वेगवान गोलंदाजांचा तो मार्गदर्शक झाला. क्रिकेटच्या मैदानावर जगाला आपल्या बोटांवर नाचवणारा, जगातील मोठ्या मोठ्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा हा जॅक कोणताही इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाही, तर एवढी जिद्द, चिकाटी आणि जमिनीवर राहून आकाशाला गवसणी घालणारं व्यक्तिमत्व श्रीरामपूरच्या हिंद सेवा मंडळ या मराठी शाळेत घडलंय. हो, झहीर खान मराठी शाळेत शिकलाय.